त्याची सेवा घेतील. प्रेमाने बोला. सत्संगजी प्रेमाने बोला. एका गावात एक मोहब्बत पैगंबर नावाचे संत होते आणि जो पण व्यक्ती त्या संतांचे दर्शन घ्यायचे तो धन्य होऊन जायचा. आणि त्याच गावातील एका वृद्ध स्त्रीच्या कानावर ही बातमी पडली की जो पण व्यक्ती आहे तो मोहब्बत पैगंबरांचे दर्शन घेतला की धन्य होऊन जातो आणि त्यांची नजर जर त्याच्यावर पडली तर तो त्यांच्यासारखाच होऊन जातो. आणि ते ऐकून तिच्या मनात तिरस्कार निर्माण झाला आणि तिने विचार केला की जोपर्यंत हा संत या गावात आहे तोपर्यंत मी हे गाव सोडून माझ्या लेकीकडे जातो असा विचार करून तिने आपलं गाठोडं भरलं आणि जायला निघाली. आणि ते ओझं भरलेलं गाठोडं तिला उचलत नव्हतं. त्याच रस्त्याने मोहम्मद पैगंबर जात होते. त्यांनी तिची व्यर्थ चाललेली धडपड पाहून त्या वृद्ध स्त्रीच्या जवळ गेले आणि त्यांनी ते गाठोडं उचलून तुम्हाला जिथे जायचंय तिथे मी तुम्हाला सोडतो असे म्हणत ते त्यांच्याबरोबर चालत निघाले. आणि जात असताना तिने विचारलं की एवढं मोठं गाठोडं घेऊन तुम्ही कुठं चालला. तर ती वृद्ध स्त्री म्हणाली की या गावात एक मोहम्मद पैगंबर नावाचे संत आले आहेत आणि ज्या पण व्यक्तीची नजर त्यांच्यावर पडेल तो व्यक्ती त्यांच्यासारखाच होऊन जातो. मला त्यांच्यासारखं व्हायचं नाही म्हणून मी या गावातून चाललो आहे. तर मोहम्मद पैगंबर हे ऐकून काहीच बोलले नाही आणि परमेश्वराच्या गोष्टी बोलू लागले. तर त्या वृद्ध स्त्रीने विचारले की तुम्ही एवढं माझ्यासाठी हे गाठोडं उचललं, माझ्यासाठी एवढं दूरवर चालत आहात, तुम्ही आहात तरी कोण, तुमचं नाव काय. त्यावर मोहम्मद पैगंबर म्हणाले की तुम्ही जर माझं नाव ऐकला तर माझ्यावर तिरस्कार तुमच्या मनात निर्माण होईल, त्यामुळे मी तुम्हाला माझं नाव सांगू शकत नाही. तर मोहम्मद पैगंबरांनी तसं म्हटल्यानंतर त्या वृद्ध स्त्री म्हणाली की तुमचा हा प्रेमळ, नम्रतेचा, सेवावृत्तीचा भाव पाहून तुमच्याबद्दल कोणाच्या मनात तिरस्कार येणार नाही. तर मोहम्मद पैगंबरांनी आपले नाव तिला सांगितले आणि तिच्या डोळ्यात पाणी आले आणि तिने ती माफी मागितली मोहम्मद पैगंबरांची. निस्वार्थ भावनेने त्यांनी त्या वृद्ध स्त्रीला माफ केले. आजपर्यंतच्या संतांनी प्रेम करणाऱ्याला तर प्रेम दिलेच, परंतु जे तिरस्काराच्या आग्नीत जळत होते त्यांनाही आपलंसं केले. आज समयाच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज सुद्धा हेच करत आहेत. सर्वांना प्रेमाने आपलंसं करत आहेत आणि सर्व मानव मात्राला हा संदेश देत आहेत की प्रेमाने जग फुलवता येते. हे सद्गुरूचे स्वप्न साकार करूया. सत्संगजी प्रेमाने बोला. सत्संगजी निवेदन केल्याप्रमाणे राम अशोक सपकाळजी गीताची सेवा घेतील. तर नंतर रामचंद्र बाबाजी विचारची सेवा घेतील. प्रेमाने बोला. सर्वजण प्रेमाने बोला. काय बाहे तुझिया ती जादूगिरी ज्ञानात, काय बाहे तुझिया ती जादूगिरी ज्ञानात, आता तुझ्या ज्ञानाने तुझ्या ज्ञानाने
साठी आलया ध्यानात काय वाहे तुझ्या ती जादूगिरी ज्ञानात नापिके जमिनीवरी मानवता पिकवी हो नापिके जमिनीवरी मानवता पिकवी हो नापिके जमिनीवरी मानवता पिकवी गोरी आन बाबळीच्या गोरीहान बाबळीच्या या उदाहरणात काय वाहे तुझ्या ती जादूगिरी ज्ञानात आता तुझ्या ज्ञानाने प्राण याला प्राणात मनलास गुरुदेवा स्वर्ग तू भूमीवरती हो मनलास गुरुदेवा स्वर्ग तू भूमीवरती हो मनलास गुरुदेवा स्वर्ग तू भूमीवरती एकनाथ सोडीने सारे एकनाथ सोडीने सारे तुझ्या यशोगानात काय वाहे तुझ्या ती जादूगिरी ज्ञानात आता तुझ्या ज्ञानाने प्राण याला प्राणात काय वाहे तुझ्या ती जादूगिरी ज्ञानात काय वाहे तुझ्या ती जादूगिरी ज्ञानात संजन प्रेमाने बोला सहसंघाचे निवेदन केल्याप्रमाणे रामचंद्र बाबांची विचाराची सेवा घेतील. त्यानंतर संतून कांबळेजी गीताची किंवा अभंगाची सेवा घेतील. प्रेमाने बोला. आदरणीय साथ संघाची मोठ्या प्रेमाने बोलूया. दाचं प्रभाग्य आहे तुमच्यासारख्या महान संतांचं देवी देवतांचं आणि बालबालिकांचं दासला दर्शन घडतंय. हे सद्गुरूचीच कृपा आहे. बघा साथ संघाची की माहोल तरी बनत चाललेला आहे, कारण ते सुंदर सुंदर असे गीत आपल्याला ऐकायला मिळत आहे. बघा साथ संघाची अनेक गीतांमधून आपल्याला सांगण्याचा तोच प्रयत्न केला जातो की जगामध्ये अज्ञानी जगामध्ये आपण राहत असताना सुद्धा आपलं किती परमभाग्य आहे की आपल्याला सद्गुरूनं ते ब्रह्मज्ञान ना जात पात ना कर्म ना धर्म आपलं न पाहता सद्गुरूने आपल्यावरती कृपा केली आणि ते कितीतरी प्राप्त कोटीहून महाग असणारे ते ज्ञान आपल्याला मिळालं ते आपलं परमभाग्य आहे. बघा सत्संगाची की ज्ञान मिळालं पण ज्ञानानुसार आपल्याला कर्म हे तसं करायला सांगितलेलं आहे. कारण जर कर्म जर केलं तर आपण तो माताजीने जे आदेश उपदेश आहे त्या आदेश उपदेशाचे जर पालन केलं तर तो आपल्याला मोक्ष मुक्ती आपल्याला मिळण्यास आपल्याला मिळालीच असं समजू शकतो आपण. बघा सत्संगाची की आताच दिल्ली सत्संगात मोका प्राप्त होतोय. ज्या व्यक्तींना वाटतं किंवा महात्म्यांना वाटतं की आपल्याला सुद्धा जायचं आहे, त्यांनी आपले
सीट कन्फर्म करायचं आहे, कारण माताजींचा आदेश असा आहे की तात्काळमध्ये कोणी यायचं नाही, तर आपण कन्फर्म सीट करायचं आहे आणि आपण कन्फर्म सीट करून सत्संगला जायचं आहे. सत्संगाची जे बी सत्संगला जाणार आहे त्यांच्यासाठी आपण आशीर्वाद मागूया. जे कोणाला मायेची अडचण असते, कोणाला कोणतीही अडचण येते, त्या अडचणी न दूर व्हावी आणि सर्व जण पोहोचावे असे सद्गुरू माताजींच्या चरणाशी आपण अरदास करूया. सत्संगाची मोठ्या प्रेमाने बोलूया. सद्गुरु माता सरिंदर हरदेव जी महाराज की जय. निवेदन केल्याप्रमाणे संतनू कांबळेजी गीताची सभा घेतील. त्यानंतर ज्योती कांबळेजी विचारची सभा घेतील. सत्संगाची प्रेमाने बोला. आज जगाला प्रेम होऊ देई, आज जगाला प्रेम होऊ देई, भक्तीची सावली धन्य ही माझी गुरु माऊली, धन्य ही माझी गुरु माऊली, धन्य ही माझी गुरु माऊली. आज जगाला प्रेम होऊ देई, आज जगाला प्रेम होऊ देई, भक्तीची सावली धन्य ही माझी गुरु माऊली, धन्य ही माझी गुरु माऊली, धन्य ही माझी गुरु माऊली. ज्ञानदीपाचा पडला प्रकाश, ज्ञानदीपाचा पडला प्रकाश, अज्ञानाचा होई विनाश, अज्ञानाचा होई विनाश. देश विदेशी मानवासाठी, देश विदेशी मानवासाठी प्रेम उजळी, धन्य ही माझी गुरु माऊली, धन्य ही माझी गुरु माऊली, धन्य ही माझी गुरु माऊली. प्रेम नम्रता देई सद्गुण, प्रेम नम्रता देई सद्गुण, करू हा निंदा हा निर्गुण, करू हा निंदा हा निर्गुण. लहान
शासनाची निवेदन केल्याप्रमाणे ज्योती कांबळेजी विचाराची सेवा घेतील. त्यानंतर दिनेश जगतापजी गीताची सेवा घेतील. प्रेमाने बोला निरंकारची. सात संगतजी प्रेमाने बोला. सात संगतजी ज्याप्रमाणे परीक्षार्थी हॉलमध्ये जो विद्यार्थी एखादी कॉपी घेऊन बसलेला असतो, त्याला भीती असते की आपला शिक्षक माझ्याकडे बघेल का, मी जर सापडलो तर मला माझा सर्व वर्गासमोर अपमान होईल, अशी त्या विद्यार्थ्याच्या मनात भीती असते. तसंच सात संगतजी जो ब्रह्मज्ञानी महापुरुष असतो, त्याच्या मनात पण कोणतीही वाईट कृत्य करताना असा विचार येत असतो की माझा सद्गुरू सर्वत्र पसरलेला आहे, प्रत्येक वारा हवा पाणी या सर्व इकडे सर्वत्र सद्गुरू आहे, मग तो माझ्याकडे बघल का. तर ही सात संगती शिकवण आपल्याला संत निरंकारी मिशन मध्ये येऊन मिळते. तर माणसात देव बघण्याची जी शिकवण आहे ती सात संगती आपल्याला संत निरंकारी मिशन शिकवतं ब्रह्मज्ञानाच्या आधारे. म्हणूनच सात संगती संत महात्मा म्हणतात की हर जर्रे में रब दिखला कर ब्रह्मज्ञान से जीवन सजाया, सबको एक के संग जोड़कर सद्गुरु ने जहां बनाया. सात संगती प्रेमाने बोला. सात संघाची निवेदन केल्याप्रमाणे दिनेश जगतापजी गीताची सेवा घेतील. त्यानंतर अशोक सपकाळजी विचाराची सेवा घेतील. प्रेमाने बोला निरंकारची. सासंगजी प्रेमाने बोला. या जीवाला शिवाचे नाते कळाले, या जीवाला शिवाचे नाते कळाले, गुरुमातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले, गुरुमातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले, गुरुमातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले. या जीवाला शिवाचे नाते कळाले, या जीवाला शिवाचे नाते कळाले, गुरुमातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले, गुरुमातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले, गुरुमातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले. होती भटकन काळोख्याती, लाविली मातेने ज्ञान ज्योती, लाविली मातेने ज्ञान ज्योती, लाविली मातेने ज्ञान ज्योती. घोर अज्ञान अंधार दूर पळाले, घोर अज्ञान अंधार दूर पळाले, गुरुमातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले, गुरुमातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले, गुरुमातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले. देऊनी आम्हा ब्रह्मज्ञान, केले आम्हास देवास मान, केले आम्हास देवास मान, केले आम्हास देवास मान. या जीवाचे शिवाचे दार तुळाले, या जीवाचे शिवाचे तार तुळाले, गुरुमातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले, गुरुमातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले, गुरुमातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले. पूर्व पुण्याई आली फळाला, दास रणजितला मार्ग मिळाला, दासरन पितला मार्ग मिळाला, दासरन पितला मार्ग मिळाला. तुकारामाय जीवन धन्य झाले, तुकारामाय जीवन धन्य झाले, गुरुमातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले, गुरुमातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले, सद्गुरुमातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले. सासंगजी मोठ्या प्रेमाने बोला. शासनाची निवेदन केल्याप्रमाणे अशोक सपकाळजी विचाराची सेवा घेतील. त्यानंतर शुभांगी जगतापजी गीताची किंवा विचाराची सेवा घेतील. प्रेमाने बोला निरंकारची. संत प्रेमाने बोला. दास तर कधी विचार घेत नाही, पण म्हटलेले करे कराय आपले आप माणूस एकच नाही. करता करणारा परंतु परमात्मा वेगळा आहे. दासचं ध्यान होतं गीत घ्यायचं, पण
तिच्या मनात आलं बोलायला बघा संतजन. एकदा काय झालं, विठ्ठल आणि नामाची मैत्री अतूट होती आणि जीवाभाव एकामेकावर प्रेम होते. प्रत्येक गोष्ट नामाची विठ्ठला ऐकत होता. परंतु एक दिवशी काय झालं, नामाच्या मनात काय आलं कोणाला, विठ्ठलाला गेला म्हटला की म्हणले विठ्ठला म्हणले तू म्हणले किती दिवस आता कडेवर हात ठेवून उभा राहणार म्हणले, माझ्यासारखा जरा विहार करून फिरून ये म्हणले. अरे नाही म्हणले, इथं 5 मिनिटाला 10 मिनिटाला 15 मिनिटाला सण भक्तजी येतात आशीर्वाद द्यायचं. नाही म्हणले मला काय सांगा. कारण तो हट्टी होता. कारण 72 वेळा नामदेव संघ बोललेला होता, 72 वेळा नामदेवाचा नैवेद्य विठ्ठलाने खाल्लेला होता. हट्टी स्वभाव होता. ठीक आहे म्हणले, पण मी सांगतो तेवढं ऐकायचं, तर मी फिरायला जातो. ठीक आहे म्हणले, तुझी काय अट असेल ते सांग, तर माझं स्वरूप तुला देतो म्हणले, तुझं स्वरूप मला दे, मी घेतो आणि फिरायला जातो. पण इथं गप्प कडेवर हात ठेवून उभा राहायचं म्हणले. भक्त येतील म्हणजे आशीर्वाद मागतील, काही सुद्धा बोलायचं नाही. ठीक आहे म्हणजे जावा म्हणले. आणि मग विठ्ठल त्याचं स्वरूप घेऊन गेले. विठ्ठलाचं स्वरूप नामाला दिलं. नामदेव तिथं कडेवर हात ठेवून उभा राहिला. आणि तेवढ्यात एक गावाचा कंजूस शेठ सावकार दर्शनासाठी गेला आणि दर्शन घेत असताना पैशानं भरलेलं पाकिट त्या मंदिरामध्ये विठ्ठलाच्या चरणाभिषेक पडलं आणि ते निघून गेला. त्याला काही याची कल्पना नव्हती. तेवढ्यात त्याच गावामध्ये दारिद्र्याने घासलेला 2-3 दिवस पोटात अन्नाला काही गेलेला नव्हता आणि त्याला वाटले की म्हणजे परमेश्वराला मी काहीच मागत नाही, 3 दिवस झालं म्हणजे मी उपाशी आहे आणि आज जाऊन पांडुरंगाला विठ्ठलाला काहीतरी मागावं म्हणून तो गेला तर दरवाज्यात गेला तर ते भरलेलं पैशाचं पाकिट बघितलं. अरे अरे म्हणजे विठ्ठला किती अंतर्यामी आहेस म्हणजे, मागायच्या पहिलंच मला तू दिलंस म्हणजे, धन्य आहेस म्हणजे. त्याने ते पाकिट घेतलं, आपल्या उदरनिर्वाहासाठी ज्या काय वस्तू लागतात पदार्थ घेतले आणि घरी निघून गेला. आणि तेवढ्यात काय झालं, त्याच गावातला एक नेव्हीमध्ये काम सर्व्हिस करणारा जवान, त्याला सुट्टी काढून जायचं होतं, पावसाळ्याचे दिवस होते आणि तो आपला विठ्ठलाचा आशीर्वाद घ्यायचा. कारण जहाजाने प्रवास होता, माझा प्रवास सुखकर व्हावा म्हणून आशीर्वाद घेऊन जायचं म्हणून तो तिथे गेला. गेल्यानंतर तेवढ्या तिकडे काय झालं, कंजूस शेठ सावकार एका दुकानात गेला. त्यानं काही मटेरियल विकत घेतलं आणि ज्यावेळेला त्याला पैसे द्यायला खिशामध्ये हात घातला तेव्हा पाकिट दिसलं नाही. त्याच्या लक्षात आलं, मी घरातून निघाल्यापासून म्हणजे पहिल्यांदा विठ्ठलाच्या मंदिरात गेलो आणि तिथल्याशिवाय माझं पाकिट कुठं पडलेलं नाही. म्हणून परत त्याने काय केलं, आता असं गेलं तर कोण देणार नाही म्हणून त्याने एक दहशत निर्माण व्हावी म्हणून 2 पोलीस अगोदर घेतले आणि तो मंदिराकडे गेला. तेव्हा ते जवान बाहेर नुसतं दर्शन करून या होता. नाही म्हणजे यानंच पाकिट घेतले म्हणजे माझं पाकिट याच्याशिवाय गेलंच नाही आणि याला बेड्या घाला. आता त्यानं सांगितल्यानंतर त्या पोलिसांनी त्याला बेड्या घालायला चालू केलं. आता नामदेवाला सांगत होतो काहीच तुम्ही बोलायचं नाही, गप्प बसायचं. नाही 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 म्हणलं, त्यानं पाकिट घेतलं. आरा नामा शेवटी म्हणले घात केलाच म्हणजे, तुला गप्प बसायला सांगितलं होतं, तू कशाचं गप्प बसतोय म्हणले. देवा पाकिटने पडले एकाचं, नेलं एकानं, बेड्या बसायला ते एकाला. अरे म्हणला तुला ऐकायचं आहे का म्हणला, जाणून घ्यायचं. पाकिट पाडणारा सुद्धा मीच आहे, त्या गरीबाला देणारा सुद्धा मीच आहे आणि याला बेड्या घालणारा सुद्धा म्हणला मीच आहे. आता देवा सगळं तुमचं कराय म्हणले, पाकिट पाडलं ठीक आहे, ज्याला नव्हतं त्याला बी दिलं ठीक आहे, पण ज्याने घेतलं नाही त्याला म्हणले बेड्या घेतला, ही तुमच्या दरबारात म्हणल्या अन्याय आहे का. नाही म्हणले, कसं आहे म्हणले नामदेवा, हा जो म्हणले जहाजानं प्रवास होता, सुनामीच्या लाटा उठणार होत्या, दास बुडणार होती, हा मृत पावणार होता आणि ते वेळ जाण्यासाठी कमीत 4-8 दिवस जर हा तुरुंगात राहिला असता तर त्याचा जीव वाचला असता. सांगण्याचा भाव तुमच्या आमच्या लक्षात आला असेल तर दासला असा आशीर्वाद द्या, नसतं बोलण्या गाण्यापुरता नव्हता न राहता जसं गुरुचं ध्यान आहे तसं दास आणि दासच्या परिवाराचं तुमचं आमचं सर्वांचं जीवन घडावं. संत प्रेमाने बोला. सासंगजी, तुम्हा आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी शुभांगी कांबळे बहीणजी स्टेजवर विराजमान होतील. त्यांचं सद्गुरूच्या जयघोषामध्ये स्वागत करूया. सद्गुरु माता देवजी महाराज की जय. निरंकारी राजमाता अवतार की जय. सद्गुरु माता सुदीक्षा देवजी महाराज की जय. सासंगजी निवेदन केल्याप्रमाणे शुभांगी जगताप बहीणजी विचाराचे किंवा गीताचे सवय होतील. त्यानंतर पुढील प्रशांत शिकारकाने जी
विचाराची सभा घेतली. प्रेमाने बोला. सात संघजी प्रेमाने बोलूया. बघा सात संघजी एके ठिकाणी म्हटलेलं आहे की सच्चा गुरुभक्त वही होता है जो सद्गुरु के वचनों का पालन करता है. बघा सात संघजी आज आपण पाहतोय की ज्यांनी जे संत होऊन गेले त्यांनी आपले जीवन म्हणजे आपल्या सद्गुरू चरणी पूर्ण समर्पित केलं होतं. जसं की संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत मुक्ताबाई, जनाबाई अशी अनेक उदाहरणे आहेत की ज्यांनी भक्तीमध्ये त्यांची नावे आज अजरामर आहेत. बघा सात संघजी त्यांनी काय केले की आपल्या गुरुचरणी पूर्ण समर्पित झाले. त्यांनी पूर्ण निष्ठेने श्रद्धा केली, भक्ती केली, सेवा केली. त्यामुळे त्यांची नावे आजही आपण घेतो. बघा सात संघजी आज आपण पाहतोय की पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी अनेक वारकरी मंडळी खूप लांब लांबून विठ्ठलाच्या दर्शनासाठी पोहोचतायत. बघा सात संघजी तसंच की आपल्याला काय करायचंय बघा सात संघजी त्यांना जे ज्ञान दिलं तेच ज्ञान आपल्याला पण दिले आज, पण आपण सद्गुरूंच्या आदेशाचे पालन करत नाही. त्यामुळे आज आपली भक्ती त्यांच्यासारखी होऊ शकत नाही. बघा सात संघजी दासीला एवढं सांगायचंय की जे सद्गुरू आपल्यासाठी आदेश उपदेश देतात त्यांच्या आदेश मानून आपलं जीवन सुखमय बनवूया. सात संघजी प्रेमाने बोलूया. म्हणजे प्रेषांची विचाराची सभा घेतील. त्यानंतर आखरी रचना राहुलजी घेतील. प्रेमाने बोला. कारजी. सत्संगजी मोठ्या प्रेमाने बोला. तर मला सत्संगत आज आपलं परम भाग्य आहे. आज आम्हा तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी परम आदरणीय सेवादल बहिणजी शुभांगी कांबळे बहिणजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सत्संगत परम आदरणीय राहुलजी नगरसेवक कवठेमंकाळ, परम आदरणीय शंतनुजी, दिनेशजी, त्याचबरोबर सर्वजण त्यांच्यासोबत आलेले सर्वांचेही दास हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सर्वांच्याही चरणी कोटी कोटी धन्यवाद. तर आमचे परम आदरणीय अशोकजी सुद्धा सत्संगात आज उपस्थित आहेत. तर सत्संगत सद्गुरूची असीम कृपा आहे. आज आम्हाला तुम्हाला सत्संग करण्याचा मौका प्राप्त होतोय. सद्गुरूनं फार मोठी दात सत्संगत आम्हाला दिलेली आहे. फक्त आता सत्संगत एकच कार्य आमचं बनतं, कर्तव्य बनतं. जसं बाबाजी म्हणायचे की एकाला जाणा, एकाला माना आणि एक व्हा. आम्ही तरी एकाला जाणलेलं आहे सत्संगत, आता एकाला मानण्याची गरज आहे. त्या परमेश्वरावरती अंगसंग असणारा कणकणवासी, घटघटवासी या प्रभूवरती आता विश्वास ठेवणं गरजेचं आहे, दृढ भाव ठेवणं गरजेचं आहे. जर आम्ही सत्संगत गुरुला प्रथम स्थान जीवनामध्ये दिलं तर आमच्या जीवनामध्ये आनंदच आनंद आहे, समाधान आहे, सुख आहे, शांती आहे. आता आमचं एकच कर्तव्य बनतं की गुरुला जीवनामध्ये प्रथम स्थान देणं, गुरुवरती विश्वास ठेवणं, गुरु सांगेल ते करणं सत्संग. जर आम्ही हे करायला लागलो तर आमच्या जीवनात आनंद यायला वेळ लागणार नाही, सत्संग समाधान यायला वेळ लागणार नाही. आणि मग तिसरी अवस्था आहे की सत्संगत एक होण्याची. मग एक सत्संगत कोणाबरोबर व्हायचा आहे तर या परमेश्वराबरोबर. परमेश्वरावर जसं म्हणलं आपला तो देव एक करून घ्यावा दयाविना जेव्हा सुख नाही. तो देव एक कधी होतो सत्संग ज्यावेळी आम्ही गुरुवरती विश्वास ठेवतो, गुरु सांगेल तसं ऐकतो, आमच्या जीवनामध्ये गुरुला प्रथम स्थान देतो. जसं सद्गुरु बाबा हरदेवसिंग महाराज म्हणतात की सत्संगत गुरुमत है संजीवनी बूटी देती है जीवन का दान. गुरुमत है संजीवनी बूटी देती है जीवन का दान. गुरुमत को अपनाओ संतो गुरुमत से होता कल्याण. गुरुमत ही संजीवनी बूटी आहे सत्संग. सुख समाधान जीवनदान जर पाहिजे असेल आम्हाला तर एकच करूया सत्संग, गुरुमताला अपनाव. गुरुमत मग काय आहे सत्संग? गुरुमत हे की जे परमेश्वराला आम्हाला सद्गुरूनं दाखवलेलं आहे, जो अंगसंग कणकणवासी परमात्मा आहे, ज्याचं सद्गुरूनं आम्हाला दर्शन केलंय, त्या परमात्म्याचा आसरा घेणं, त्याला सर्व ठिकाणी बघणं सत्संगत, त्याच्यावरती प्रेम करणं, प्रेमाबरोबर त्याची भीती बाळगणं, हे गुरुमत आहे. हे जर गुरुमत आम्ही धारण केलं ना सत्संगत आमच्या जीवनामध्ये बघा आनंदच आनंद, आनंद घ्यायला सुद्धा सत्संग इतका आनंद आम्हाला प्राप्त होतो सत्संगत. आणि म्हणून एवढंच करूया की आपण जागृती ठेवूया सत्संग. जसं महात्म्याने मगाशी सांगितलं की संत समागम येतोय सत्संगत 16, 17, 18 नोव्हेंबरला सत्संगत संत समागम संपन्न होतोय. तर सत्संगत आज शेवटची तारीख आहे. आज आपल्याला ज्यांनाही यायचं असेल, अनेक दिवस आपण निवेदन सर्वांच्या चरणी ठेवतोय, ज्यांनाही सत्संग समागमला यायचं असेल तर आज रात्री रिझर्वेशन होणार आहे. परत वेटिंग मध्ये जागा नाही, सत्संगत आजच मिळणार आहे. ज्यांनाही ध्यान बनला असेल तर इकडे महात्मा आलेले आहेत, माताजी आलेले आहेत, त्यांच्याकडे माया द्या. सत्संगत आज रात्री रिझर्वेशन सर्वांचं होणार आहे आणि त्या ठिकाणी पोहोचून आपल्याला त्याही कार्यक्रमाचा आनंद घेता येईल.
या ठिकाणी साथसंगत स्पीकर लिस्ट तयार होत्या. ज्याही माता बहिणींना महापुरुषांना ध्यान म्हणलं असेल, आमचंही विचाराला नाव यावं, गीताला नाव यावं, त्यांनी शरद महात्मा यांच्याकडे नाव द्यायचं आहे. आणि नुसतं नाव देऊन थांबायचं नाही, तर पुढच्या सत्संगमध्ये ज्यांनी नाव देते त्यांनी 7ला हजर राहायचं. हेही महत्वाचं आहे. साथसंगत नाव द्यायचं आणि 7ला हजर राहायचं, म्हणजे आपल्याला त्या सेवेचा आनंद घेता येईल. ज्यांना संचलन सेवा करायची आहे त्यांनी नाव द्यायचं आहे महात्माजींच्याकडे, त्यांची या ठिकाणी सेवा लावली जाईल साथसंगत. तर खरोखर साथसंगत आज आपलं परम भाग्य आहे. तर सुंदर अशी वाणी आम्हाला श्रवण करायला मिळणार आहे. तर साथसंगत सर्वांनी एकाग्रचित्त होऊन साथसंगत श्रवण करूया. ज्यांनी साथसंगत बाहेर साथसंगत आपल्याला गेट बनवायचा आहे, जाळी मारायचं आहे, त्यासाठी जे काही ठराविक थोडे महात्मा अजून मायेपासून वंचित आहेत त्यांनी साथसंगत आज साथसंगत महात्मांच्याकडे, शिवाजी आईवडे महात्मांच्याकडे ती माया जमा करायची आहे. 2च दिवसामध्ये मंगळवारी आपल्याला मटेरियल आणायला जायचं आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत ही गेट, कमान आणि जाळी साथसंगत सर्व या ठिकाणी तयार असेल. परंतु सहकार्य 2 दिवसामध्ये महात्मांच्याकडे सेवा द्या आणि तेही सहकार्य करा साथसंगत. तर आज साथसंगत आमचे परमादरणीय अनिल वाळके महात्माजींचा परिवार सद्गुरू स्वरूप माताजींचा या ठिकाणी दुपट्टा घालून सत्कार करतायत. त्यांची जी मनोकामना असेल, सद्भावना असेल, साथसंगत ती पूर्ण व्हावी. त्यांच्याही परिवाराला कायम सत्संग सेवा सिमरन प्राप्त व्हावं हा एक आशीर्वाद तुम्ही द्या. सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. प्रेमाने बोला. आखरी रचना राहुलजी घेतील. सत्संगची प्रेमाने बोला. काया मातीची मातीची मातीला मिळणार, काया मातीची मातीची मातीला मिळणार. अरे मातीच्या मानसा कधी तुला हे करणार, अरे मातीच्या मानसा कधी तुला हे करणार. अरे मातीची मातीची मातीला मिळणार, अरे मातीची मातीची मातीला मिळणार. अरे मातीच्या मानसा कधी तुला हे करणार, अरे मातीच्या मानसा कधी तुला हे करणार. माती मातीच्या खेळात फुटला मातीला अंकुर, फुटला मातीला अंकुर, फुटला मातीला अंकुर. माती धुलून मातीला आला मायेचा महापूर, आला मायेचा महापूर, आला मायेचा महापूर. तुझा पिंड हा मातीचा मातीला कळवळणार, तुझा पिंड हा मातीचा मातीला कळवळणार. अरे मातीच्या मानसा कधी तुला हे करणार, अरे मातीच्या मानसा कधी तुला हे करणार. तुझा मातीचा संसार, तुझं मातीचं घरदार, तुझं मातीचं घरदार, तुझं मातीचं घरदार. माती मातीवर येऊन करशी सुवर्ण शृंगार, करशी सुवर्ण शृंगार, करशी सुवर्ण शृंगार. मातीवरी अहंकार किती गडगड गळणार, मातीवरी अहंकार किती गडगड गळणार. अरे मातीच्या मानसा कधी तुला हे करणार, अरे मातीच्या मानसा कधी तुला हे करणार. अरे मातीच्या मानसा कधी तुला हे करणार. तुझ्या मातीचा गाभारी एक आहे आत्मरामा, एक आहे आत्मरामा, एक आहे आत्मरामा. मातीकारे एक राधा धन शाश्वत निज धामा, धन शाश्वत निज धामा, धन शाश्वत निज धामा. अति नश्वर माती मातीमध्ये मिसळणार, अति नश्वर माती मातीमध्ये मिसळणार. अरे मातीच्या मानसा कधी तुला हे करणार, अरे मातीच्या मानसा कधी तुला हे करणार. काया मातीची मातीची
मातीला मिळणार अरे मातीच्या माणसा कधी तुला हे करणार अरे मातीच्या माणसा कधी तुला हे करणार अरे मातीच्या माणसा कधी तुला हे करणार प्रेमाने बोला दिनेची मंगलाचरण घेतील तर नंतर माताजींचे विचार होतील. हे समर्थ परमात्मा हे निर्गुण निरंकार तू करता है जगत का तू सबका धार कन कन में है बस रहा तेरा रूप अपार तीन काल है सत्य तू मिथ्या है संसार घट घट वासी है प्रभु अविनाशी करता दयास तेरी हो सभी भव सागर से पार परम पिता परमात्मा सब तेरी संतान भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण. सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय. ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा मोक्षमूलं गुरुर्कृपा. उपस्थितीत सर्व माता बहिणी महापुरुषांच्या चरणी दासीसारख्या पामराचा कोटी कोटी धन्यरंकार. सासंगजी इथे बरेचसे ज्ञानी महापुरुष बसलेले आहेत. बेडगे महात्माजी आहेत, सकाळ महात्माजी आहेत सासंगजी, कारण दासी त्यांच्याकडूनच शिकलेली आहे सासंगजी. खरोखर हा जो सुखाचा स्वर्गीय सुख सोहळा आहे या सत्संगमध्ये सासंगजी प्रत्येक जण या ज्ञानाची पूर्ती घेऊन सासंगजी मनामध्ये फक्त आणि फक्त या सद्गुरूचं गुणानुवाद करण्यासाठी इथं जमलेले आहात. तर सासंगजी ही केवळ सद्गुरूची कृपा आहे, कारण सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय सासंगजी आमच्या तुमच्या जन्मामध्ये किंवा सासंगजी संसारामध्ये इतर बाहेरील जगामध्ये सासंगजी केवळ आणि केवळ या सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय कोणतंही कार्य शक्य होणं अशक्य आहे सासंगजी. म्हणजे कुठलंही जर कार्य करायचं असेल तर या सासंगजी समर्थ सद्गुरूची कृपा ही असावी लागते सासंगजी. जसं की महात्माजी बोलून गेले की दासला तर काय विचाराची सेवा येत नाही, नेहमी गीत म्हणतो, पण केवळ सद्गुरूची कृपा आहे म्हणून महात्माजी इथं बोलून गेले सासंगजी. आपण म्हणतो की दासला म्हणजे विचार येत नाहीत किंवा गीत येऊ शकत नाही सासंगजी, पण त्याच्या मनात आले ना ते विचार तुम्हाला जरूर येणार. गीत आपल्याला येत नाही ना, पण सासंगजी एक दोन का वळी होईल आपल्याला म्हणावं लागेल सासंगजी, कारण हा समर्थ सद्गुरू आमच्या तुमच्या घटातून ते कार्य करत असतो सासंगजी. आज प्रबंधक महात्माजींच्यामुळे दासीला इथं सेवा करण्याचा मौका प्राप्त झाला सासंगजी. त्यांची दासी आभारी आहे सासंगजी, कारण सासंगजी जिथे जिथे आपण जातो तिथे जे काही संतांचे आचार विचार होत असतात तर सासंगजी ती केवळ आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी होत असतात. घरामधून येताना आपण एक मनामध्ये एक चिंता घेऊन आलेला असतो, एखादं दुःख आलेलं असतं घरामध्ये, कारण संसार म्हटलं की दुःख बांधेवडी आहे हा संसार. जसं म्हटलं जातं ना, संसारामध्ये दुःखही येतं आणि सुखही येतं सासंगजी. सुखामध्ये आपण नामस्मरण करत नाही, पण दुःखामध्ये जरूर ह्याचा धावा करतो की सद्गुरू मी या चरणावरती आहे, नतमस्तक आहे, मी सेवा करतोय, तरी देखील माझ्या जीवनात दुःख आहे सासंगजी. कारण जसं म्हटलं जातं की गुरु कृपा तो हो रही है सासंगजी, लेकिन जीवन में सुख तो जरूर आएगा, दुख भी जरूर आएगा, लेकिन गुरु कृपा तो हो गई है
और हमारे जीवन में से कब निकल जाएगी ये हमें पता ही नहीं चलेगा. सत्संगाची आपल्याला आपण सेवा करतो, संसारामध्ये सुख दुःख हे येतच असतात सत्संगाची, पण आपण फक्त म्हणतो की मी एवढी सेवा करतोय तरी देखील माझ्या जीवनात दुःख आहे. तर तसं न होता सत्संगाची जीवनामध्ये सुख येणार दुःख येणार, पण त्या दुःखामध्ये सत्संगाची त्या दुःखाचा लवलेश आपल्यापर्यंत येऊ देणार नाही हे समर्थ सद्गुरू करत असतात. त्यालाच गुरुकृपा म्हणतात सत्संगाची. कारण गुरुकृपा हाच अर्थ आहे सत्संगाची. जसं की सत्संगाची जसं आपण म्हणतो की सेवक गुरुचा सदैव काळी दास बनूनही राहत असे, सेवक तेची कर्म करीतो जे जे सद्गुरू सांगत असे. शंशाजी म्हणतात सत्संगाची. कारण सद्गुरूचा सेवक हा असा असतो की सद्गुरूच्या वचनापुढे तो जात नाही. सत्संगाची केवळ सद्गुरूचा जसा आदेश उपदेश येत जातो तसा वागण्याचा प्रयत्न करत असतो. संसारामध्ये असू दे, बाहेरील जगतामध्ये असू दे, तसा म्हणजे अनुभव घेण्याचा प्रयत्न करत असतो, वागण्याचा प्रयत्न करत असतो. जसं की सत्संगाची आपण बसमधून कधी प्रवास केलाय का? स्वतःला मनाला विचारायचंय की आपण कधी बसमधून प्रवास केलाय का? तर केला असेल तर सत्संगाची ज्यावेळी आपण मागच्या सीटवरती बसतो आणि ड्रायव्हर पुढे असतो सत्संगाची, तर तो चालक एकटा असतो सत्संगाची. आणि ज्यावेळी आपण पूर्णपणे मागच्या सीटवर बसलेलो असतो, पूर्णपणे गाडी रिकामी असते सत्संगाची, त्यावेळी आपल्याला काय वाटतं मनाला? धक्के तर बसतात सत्संगाची. अगदी खाचकळगे असतात त्याच्यामुळे आपल्याला धक्के बसतात, कारण आपल्यापासून तो चालक दूरवरती अंतरावरती असतो सत्संगाची. पूर्णपणे त्याच्यापासून आपण खूप लांब अंतरावरती असतो. आपल्या जीवनाचं देखील तसंच आहे सत्संगाची. आपण सत्संगमध्ये ज्ञान घेतले जरूर सत्संगाची, पण त्या ज्ञानावरती चालत नाही. परमपिता परमात्मा आपल्या अंगसंग आहे सत्संगाची. त्याच्या वचनापासून जर आपण दूर राहिलो सत्संगाची, तर जीवनाच्या प्रवासात धक्के हे जरूर बसणार सत्संगाची. दासीला एवढंच सांगायचंय की सत्संगाची फक्त अगदी कळकळीने सांगा, माझ्या या सद्गुरूच्या जवळ जावा सत्संगाची, आणि कळकळीने सत्संगाची जे बी दुःख असेल जे बी सुख असेल सत्संगाची एकदा कळवून सत्संगाची माझ्या गुरुच्या जवळ तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. सत्संगाची ते दुःख आपल्यापर्यंत येऊ शकणार नाही. फक्त विश्वास मात्र या सद्गुरूप्रती दृढ असावा लागतो सत्संगाची. म्हणजे गुरुच्या वचनापासून आपण इतरत्र जर भटकत गेलो, काहीतरी वेगळं कर्म करत गेलो, तर सत्संगाची जीवन प्रवासात धक्के हे मिळणारच सत्संगाची. यातून दासीला हे सांगायचं आहे. म्हणून सत्संगाची जे बी काही वचन आहे या सद्गुरूच्या वचनापासून आपण कधीही अलिप्त राहायचं नाही सत्संगाची. गुरुला जे अपेक्षित जीवन आहे ना, जे आपलं ध्यान बनवायचं आहे ना, गुरु हा बनवत असतो सत्संगाची. आपण त्यापासून अलिप्त राहायचं नाही सत्संगाची. जसं आता सत्संगाची वारकरी संप्रदायामध्ये आषाढी दिंडी सत्संगाची चालू आहे सत्संगाची आषाढी वारी. तर सत्संगाची दासीलाही आमच्या भोसाच्या मळ्यामध्ये सत्संगाची सेवा करण्याचा मौका मिळाला सत्संगाची. 50-55 वारकरी तिथं आले होते सत्संगाची. आणि खरोखर तो इतका स्वर्गीय सुखाचा सोहळा सत्संगाची, एकदम सुंदर भजन कीर्तन सत्संगाची, त्यांची प्रसादी करण्याचा मौका सत्संगाची दासीच्या परिवाराला मिळाला. कारण दर सालामध्ये सत्संगाची 2 दिंड्या दासीच्या फार्म हाऊस वरती येतात भोशामध्ये, तर त्यांची सेवा करण्याचा मौका या परिवाराला मिळत असतो. तर सत्संगाची दासीला एक अनुभव आला त्यामध्ये, कारण प्रत्येक दिंडीमध्ये दासी अभंग घेण्याचा प्रयत्न करते सत्संगाची. म्हणजे ते बोलवतात अगदी सत्संगाची, त्यामुळे दासी कधीही नाही म्हणत नाही. भले म्हणजे त्यांच्यासारखा अभंग जरी नाही आला तर आपल्या सत्संग मध्ये का अभंग दासी म्हणण्याचा प्रयत्न करते सत्संगाची. त्यावेळी ते कीर्तनकार होते तिथं आल्यानंतर, ते म्हणाले की तुम्ही अभंग कसं काय म्हणला, तुम्ही तर म्हणजे वारकरी ह्याच्यामध्ये नाही, तर आम्ही सत्संग मध्ये जातो सत्संगाची त्यांना म्हणले. आणि सत्संग मध्ये गेल्यानंतर आचार विचार असतात, असंच कीर्तन असतं सत्संगाचे, असेच संतांचे आचार विचार होत असतात. सद्गुरू हे सत्संगाची बाबाजींच्या बद्दल माताजींच्या बद्दल दासीनं त्यांना सांगितलं. तर सत्संगाची खरोखर त्यांनी धन्य पावलं सत्संगाची. म्हणजे इतका त्यांना असं वाटलं की इतका सुशिक्षित परिवार असून सुद्धा सत्संगाची या वारकरी संप्रदाय म्हणजे आपल्यासारखं त्यांचं जीवन आहे असं त्यांना एक मनामध्ये भाव येऊन गेला सत्संगाची. फक्त सत्संगाची 125 तिथं म्हणजे वारकरी संप्रदाय आणि कुटुंबातील सगळी माणसं तिथं होती. तर सत्संगाची फक्त 1 किलोचा शिरा बनवला होता. 1 किलोचा शिरा बनवला होता सत्संगाची. कारण दासीचा भाऊ सत्संगाची तिथं ते बनवायला होता, त्यामुळे जास्त काही नको म्हटलं, एवढं पुरते. ठीक आहे म्हटलं, सद्गुरूला आपल्याला सेवाच करून घ्यायची, त्यामुळे तो किती जरी महापुरुष आले तरी ती प्रसादी पूर्ण ही
निश्चित गॅरंटी होती सत्संगची. 1 किलोचा शिरा बनवला होता. अगदी ते 125 संत मंडळी कौटुंबिकातील सर्व माणसं ती खाऊन सत्संगची एक छोटस पातेलं शिरा शिल्लक राहिला होता दुसऱ्या दिवशी. का सत्संगची आपल्याला सद्गुरू आपला धावा म्हणजे आपल्या हक्केला धावून का नाही येणार सत्संग? का आपण फक्त सत्संगची विश्वास ठेवायचा आहे जरूर सत्संगची, पण फक्त वरच्यावरती नाही सत्संगची. भले कितीही गरीब माताबाईंची महापुरुष असू दे सत्संगची, मला आज सद्गुरूची सेवा करायची, मला एखाद्या संत महात्म्याला बोलून मला जे बी काय असू दे छोटशी असू दे सत्संगची ती सेवा करायची हा भाव मनामध्ये यायला पाहिजे सत्संग. मग का नाही भक्तांच्या हाकेला हा सद्गुरू धावून येणार? जरूर येणार सत्संगची, निश्चितच येणार सत्संग. फक्त विश्वास ठेवूया, वरवरचा विश्वास नको आहे सत्संगची. अगदी मनापासून याला अरदास करा की जे बी करणार आहे हा सद्गुरू करणार आहे, निमित्त मात्र मी आहे सत्संगची. सत्संगची कीर्तनकार बोलून गेले, आपण आपल्याला जन्माला घातले कोण? ते बोलून गेले. आपण म्हणतो आई वडिलांनी जन्माला घातले, होय की नाही? आपण म्हणत होतो, आता आपल्याला समज आली, आपण म्हणत होतो की आई वडिलांनी जन्माला घातले सत्संगची. पालन पोषण ही आई वडिलांनीच केलंय आणि आशीर्वाद ही आई वडिलांनीच दिलाय जरूर, ते मान्य आहे सत्संगची. पण त्यांनी सांगितलं की ह्या परमपिता परमात्म्यामुळे, ह्या देवामुळे आपण जन्माला आलेलो आहे. या परमपिता परमात्म्यामुळे, ह्या देवामुळे आपल्याला जन्म घातलेला आहे. आणि निमित्त कोणाला केले हो? आई वडिलांना केले. निमित्त आई वडिलांना बनवलेला आहे. आणि आशीर्वाद कुणाचा मिळालाय? या सर्व संत महापुरुषांचा आशीर्वाद मिळालाय. म्हणून सत्संगाचे आपण ठामपणे इथं सद्गुरूचं गुणानुवाद करू शकतोय, अगदी बिनधास्तपणे या सद्गुरू बद्दल बोलू शकतोय सत्संगाची. आपल्याला काय डरण्याची आवश्यकता आहे का? भीती आहे का मनामध्ये? काहीच नाही सत्संगाची. कारण अंग संग हा परमात्मा आहे याची अनुभूती आपल्याला आलेली आहे सत्संगाची. निश्चित आपण अगदी ठामपणे सत्संगाची या सद्गुरू बद्दल 2 शब्द का होईना आपण इथं बोलू शकतो. नाही तर प्रेमाने बोला, धन निरंकार देखील हा, हे एवढं तरी म्हणू शकतो ना. कारण ही सद्गुरूची शिकवण आहे. मुळात प्रेमाने सुरुवात केलेली आहे सत्संगाची. मग आमचं तुमचं जीवन हे प्रेममयच बनलेलं आहे, अगदी प्रेममय बनलेलं आहे सत्संगाची. जसं की एक संत असतात आणि सत्संगाची तिथं म्हणजे प्रत्येक मनुष्य जात असतो, कारण समाधान शोधायसाठी तिथं जात असतो सत्संगाची. प्रत्येक मनुष्य येतो त्यांच्याकडे म्हणजे आशीर्वाद घेतो त्या संतांचा आणि विचारपूस करून काय कमी काय जास्त हे सगळं विचार करतो आणि समाधान परत घरी जाताना घेऊन जात असतो. तर त्यावेळेस तिथे एक शेठजी येतात आणि शेठजी म्हणतात की मला काही कशाचीही कमी नाही, माझ्याकडे भरपूर दौलत आहे, भरपूर संपत्ती आहे, बायका मुलं सगळं काही सर्व आहे, पण माझ्याकडे समाधानच नाही, माझ्याकडं समाधानच नाही. तर त्यावेळेस ते संत थोडा वेळ शांत बसतात आणि आपल्या आश्रमाकडे म्हणजे चुपचाप निघून जातात. तिथून उठून निघून जातात सत्संगजी. निघून गेल्यानंतर थोडा वेळ ते शेठजी वाट बघतात, संत काही परत येत नाही. तर त्यावेळेस तेही त्यांच्या पाठोपाठ थोड्या वेळाने तिथं जातात. तर आश्रमाच्या जवळ बाजूलाच त्यांनी एक आग पेटवलेली असते, छोटीशी आग पेटवलेली असते आणि त्यामध्ये तिथं जाऊन ते थोड्या वेळाने का होणार एक एक काठी म्हणजे छोटीशी काठी त्यामध्ये टाकत राहतात सत्संग. आता जसजशी सत्संगाची काडी असते, जसजसे टाकत असतात तसतशी ती आग काय करत असते, कमी जास्त होत असते. जसजशी काडी टाकत तशी आग कमी जास्त होत असते. आता कमी जास्त झाल्यानंतर सत्संगाची थोडा वेळ ते तिथं बसतात आणि परत शेठजी म्हणतात की मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळाले नाही, त्यामुळं तुम्ही उत्तर सांगा, मी त्याची वाट बघत आहे. त्यावेळेस तिथून संत उठतात आणि आहे त्या जागेवर येऊन बसतात. आता येऊन बसल्यानंतर पुन्हा विचारतात की त्यावेळेस संत गप्पच असतात. तर माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं नाही, तुम्ही कृपया करून मला उत्तर द्या. मी ज्या वेळेला तुझ्या प्रश्नाचं उत्तर शोधत होतो तुला कळलं नाही का? मी उत्तर देत होतो पण तुला त्याचं समज नसल्यामुळे तुला ते कळलं नाही, मी तुला समजावून सांगतो म्हणाले. आपलं हे शरीर म्हणजे आग आहे सत्संगाची. आपलं हे शरीर म्हणजे आग आहे. ज्यावेळी या आगीमध्ये सत्संगाची काम क्रोध लोभ मोह माया हे जे षडरूप आहेत ना, ह्याच्या काट्यात जोपर्यंत आपण टाकत राहील ना तोपर्यंत आग ही पेटतच राहणार सत्संगाची, तिथं समाधान मिळणार नाही सत्संगाची. पण ज्यावेळेला ह्या तत्वांच्या ह्या ज्या काड्या आहेत ना, ज्यावेळेला आपण बंद करू टाकायच्या बंद करू त्याच वेळेला जीवनात समाधान मिळणार आहे. जे मनामध्ये लोभ लालसा अहंकार हे का जे षडरूप आहेत ना ते न येता कामा नये. कारण सत्संग ही सत्संग मध्ये आल्यानंतर मुळात ते
नाहीसं झालं पाहिजे सत्संग. तसा गुरुने आशीर्वादच दिलेला आहे सत्संगाची. कारण प्रेम, नम्रता, सहनशीलता हे जे दैवी गुण आहेत ना, सत्संग मध्ये गेल्यानंतर आपोआप धारण होतात. आणि धारण झाल्यानंतर हे जे षडरूप आहेत ना, ते नाहीसे होतात सत्संगाचे, आपोआप सत्संगाचे. कारण सत्संग म्हणजे एक पवित्र मंदिर आहे सत्संगाचे. या मंदिरात येणारा प्रत्येक व्यक्ती ही शांत स्वभावाची आपोआप बनत असते. कारण प्रत्येकाचा सहवास तसा संतमय बनलेला असतो सत्संगाची. एकमेकांच्या आचाराने, विचाराने, गीताने सत्संग इतके भरभरून ते संत झालेले असतात. त्यांच्या आचार विचाराने पूर्णपणे ते अंगामध्ये सत्संगाची पूर्णपणे अंतरंगामध्ये ते उतरले जातात. आणि त्यावेळेस संत प्रेमळ, दयाळू हे बनत असतात. तिथे येणारी प्रत्येक व्यक्ती सत्संग कितीही अहंकार जरी घेऊन आली ना, तर सत्संग त्याचा अहंकार नाहीसा होतो. कारण ही ताकद आहे सद्गुरूची. हे जे वातावरण सुंदर बनलेलं आहे ना, केवळ ह्या सद्गुरूची कृपा आहे सत्संगाची. कृपा तर जरूर होणार सत्संगाची, फक्त विश्वास मात्र दृढ ठेवूया सत्संगाची. जसं की सत्संगाची एके ठिकाणी विवेक शेवजी म्हणतात की ज्या वेळेला बाबाजींच्यावर जाण्याचा त्यांना वारंवार मौका प्राप्त होत होता सत्संगाची, तर त्यावेळेस ते असेच म्हणायचे सत्संगाची, जीने का मजा तो भोजन में नहीं, जीने का मजा तो भोजन में नहीं बल्कि भूख में है. जीने का मजा तो भोजन में नहीं बल्कि भूक में है. सत्संगाची ज्याला भरपूर, आता माताबाईंजीने घरामध्ये स्वयंपाक करून येत असतात, म्हणजे प्रसादी करून येत असतात, भरपूर प्रसाद कितीही सुंदर बनवलेले असू दे, जर मनामध्ये सत्संगाची जर पोट भरलेला असेल सत्संगाची, जर पोट भरलेला असेल तर त्या कितीही सुंदर बनवलेल्या पक्वानांचा सत्संगाची जे आस्वाद तो घेऊ शकत नाही. कारण त्याचं पोट भरलेलं आहे सत्संगाची. आपलं देखील सत्संगाची तसंच आहे. ज्या वेळेला आपण संत समागम करतो, सत्संग करतो सत्संगाची, तिथे येताना जर मुळातच सत्संगाची या दर्शनाची, या सद्गुरु प्रती किंवा सद्गुरु स्वरूप कितीही महापुरुष असू देत, माताबाईंजी यांच्या दर्शनाची जर ओढ असेल ना मनामध्ये, तर सत्संगाची ते दर्शन जरूर मिळणार सत्संगाची. म्हणजे ही भूक, दर्शनाची जी भूक आहे ना, ती भूक जर आपण इथं घेऊन आलो तर त्याचं समाधान त्यांना मिळणार, त्याचं उत्तर त्यांना मिळणार सत्संगाची. मग येताना सत्संगाची आपलं जर आपल्याला फक्त इथं सत्संग करायचं आणि घरी जायचं आणि झोपायचं हे तर नित्यक्रम चालूच आहे, पण मनामध्ये ती भूक पाहिजे, ती ओढ पाहिजे, ती एक प्रकारची एक जाणीव पाहिजे की मला इथं येऊन खरोखर काहीतरी सद्गुरूचं गुणानुवाद ऐकायचंय, ते माझ्या जीवनासाठी धारण करायचंय, माझ्या जीवनासाठी ते काहीतरी पुढे उपयोगाला येईल. अशी जर मनामध्ये तुम्ही जर ध्यान धारणा जर करून आला ना, तर सत्संग तुमचं कार्य निश्चित पार पडणार सत्संगाची. पण येताना सत्संगाची जर तुमचं पूर्णपणे म्हणजे भरलेलं आहे, म्हणजे जणू काय फक्त यायचं आणि जायचं हे जर कार्य जर करत असाल, म्हणजे तुमचं पोट न दर्शनानं जर भरलेलं असेल, तर सत्संगाची इथे येऊन सुद्धा म्हणजे परमात्मा तुम्हाला आनंदित देणार नाही सत्संगाची. यासाठी इतर येताना रिकामच यावं लागेल सत्संगाची, तरच या परमात्म्याचे दर्शन, या परमात्माप्रती ओढ सत्संगाची आमची तुमची निश्चित बनणार आहे सत्संगाची. हे सत्संग हे समर्थ सद्गुरू आपल्याला वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतात. फक्त ह्याच्या चरणावरती आपण सत्संग एक अनुभव घेऊन बघायचा आहे प्रत्येक वेळेला. फक्त आपण आपला संसार, आपली माया, सत्संग हे तर करायचं आहे. सत्संग संसार तर करून सत्संग परमार्थ करायचा आहे. पण सत्संग परमार्थ करत असताना सत्संग आपल्याला अनुभव येतो हे मात्र जरूर आपण पडताळून बघायचं आहे. अनुभव येणारच सत्संगाची. छोटी छोटी मुलं सुद्धा आज सत्संग किती सुंदर सुंदर विचार सांगतात सत्संग. कितीतरी छोटे छोटे बहीणजी इथं येऊन सुंदर म्हणजे या सद्गुरू बद्दल 2 शब्द सांगू शकतात. का हो सत्संगाची त्यांच्यावरती किती सद्गुरूंनी कृपा केलेली आहे. त्यांना आता त्यांचं वय काय आहे, टीव्ही बघणं, बाहेर खेळणं हे आहे ना. म्हणजे जर आपण बाहेर जगतात बघायला जर गेलो तर ह्यांचं वय काय, बाहेर खेळण्याचं, कोदरण्याचं, सत्संगाची बाहेर टीव्ही बघण्याचं, काही पण म्हणजे खेळ खेळण्याचं यांचं वय आहे. पण सद्गुरूंनी यांच्यावर कृपा केली म्हणूनच इथे येऊन बसलेत ना. आणि ही कृपा करण्यासाठी प्रत्येक घरातल्या स्त्रीनं सत्संगची हे ज्ञान घेणं जरुरी आहे सत्संगची. कारण ती संस्कारी बनली तर आपला पूर्ण परिवार संस्कारी सत्संगची करू शकते. सत्संगची या निराकाराच्या ह्याच्यामध्ये संगतीमध्ये येऊन बसण्यासाठी सत्संगची प्रत्येक स्त्रीने जर ज्ञान घेतलं तर आपला परिवार संस्कृतमय बनवण्याचा ती प्रयास करत असणार सत्संगची. आपल्या मुलावरती देखील चांगले संस्कार घडवण्याचा ते प्रयास करते, जेणेकरून सत्संग पुढील जीवनामध्ये सत्संग त्या बालकाचं जीवन सत्संग अगदी सुंदररित्या पार पडणार आहे सत्संग. मग ह्याच्यासाठी आपण स्वतः आई वडिलांनी आपल्या छोट्या छोट्या मुलांना या सत्संगमध्ये येऊन बसवणं गरजेचं आहे सत्संगची.
फक्त आपण सत्संगमध्ये येऊन आशीर्वाद मागणे याच्यापुरती सीमित राहायचं नाही सत्संगजी. जसं हित वातावरण आपण बनवलंय ना सत्संगमध्ये येऊन, सद्गुरूचं जसं गुणांवाद हित ऐकतो तसंच वातावरण आपल्या घरामध्ये बनलं पाहिजे सत्संग. तेच वातावरण आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा. भले एखाद्याला अडचण येत असेल घरामध्ये, मधून येताना अडचण येत असेल सत्संग, त्या अडचणीचं कारण शोधण्याचा प्रयत्न करायचा सत्संग. का आपल्याला सत्संगला जाऊ देत नाही? आपण इथं विचार सांगतोय, सगळ्यांचं ऐकतोय, सगळ्यांची इथं सेवा करतोय, मग घरातल्यांना असं का वाटत नाही की ह्या बहिणजीला सत्संगला जाऊ द्यावं? असं का वाटत नाही? कारण त्यांची देखील मन जिंकता आली पाहिजे सत्संग. आपण इथं येऊन सगळ्यांची मन जिंकतोय, सगळ्यांना आशीर्वाद मागतोय, अगदी दास भावनेनं प्रत्येकांची सेवा करतोय. मग घरात देखील सासू सासरे असू देत, आई वडील असू देत, दीर भाऊजे असू देत, यांचीही आपल्या म्हणजे त्यांच्या मनामध्ये आपल्या प्रति प्रेमाची भावना जागृत झाली पाहिजे सत्संग. मग ते का तुम्हाला सत्संगला जाऊ देणार नाही? जरूर सत्संग जे आपल्या आम्हा तुम्हाला जाऊ देणार सत्संग. अगदी नवे त्या वेळेच्या पूर्वीच तुम्ही जावा सत्संगला. हा सत्संगची भाव त्यांच्या मनामध्ये जरूर येणार. एकदा तुम्ही अनुभव घेऊन बघा. आपला पूर्ण परिवार निरंकारी आहे जरूर, पण सत्संगची घरामध्ये अशा काहीतरी घटना घडत असतात ज्याला आपण स्वतः जबाबदार असतो, ज्याला आपण स्वतः जबाबदार असतो. मग त्या जबाबदारीचं कारण देखील सत्संग जे आहे ना ते आपण शोधण्याचा प्रयत्न करायचा. मग खरोखर सत्संग या सद्गुरूच्या सेवेला आपण नेहमी पात्र ठरणार आहोत. सत्संग जसं की सत्संगजी वारकरी संप्रदायाचे म्हणजे कितीतरी असे महान संत होऊन गेले सत्संगजी. त्या संतांपैकी चोखामेळा हे सत्संगजी विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. अगदी विठ्ठलाची त्यांना इतकी ओढ होती सत्संगजी दर्शनाची, मला कधी दर्शन मिळेल, मला कधी दर्शन, इतकी ते आसुसलेले होते सत्संगजी. त्यावेळेला सत्संगजी त्यांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता, कारण समाजामध्ये इतके म्हणजे त्यांना कमी लेखत होते आणि सत्संगजी मंदिरामध्ये जाण्यास त्यांना प्रवेश नव्हता. त्यावेळेला ज्यावेळेला त्यांची इच्छा झाली की मला आज दर्शन घ्यायचंय म्हणून विठ्ठलाच्या मंदिरात तिथं जातात तर तिथं पुजारी नसतो, पुजारी बाहेर गेलेला असतो. हे बघून सत्संगी त्या म्हणजे चोखामेळ्यांना आनंद झाला आणि त्या मंदिरात जातात आणि पटकन विठ्ठलाचे दर्शन घेतात. सत्संगी अगदी नतमस्तक होतात, अगदी अश्रू अनावर होतात सत्संगजी त्यांचे. आणि अश्रू अनावर झाल्यानंतर सत्संगजी अगदी भक्तीत दंग असलेला सत्संगजी चोखामेळा, तर सत्संगजी अगदी तल्लीन असलेला त्या भगवतमय त्या सत्संगी एकदम तल्लीन झालेला असतो. एवढ्याच सत्संगजी तिथं पुजारी येतो. आता पुजारी आल्यानंतर त्याला वाटतं की इतका म्हणजे याला इतकं कमी लेखतोय तरी सुद्धा यानं म्हणजे ते मंदिर अपवित्र केलं, याने दर्शन घेतलं म्हणून तो पुजारी काय करतो, चोखामेळ्यानं बाहेर वडत नेतो आणि बाहेर गेल्यानंतर त्याच्या एक कानपाडीत देतो सत्संगजी, एक थोबाडीत मारतो सत्संगजी. थोबाडीत मारलेलेच त्यांना दुःख नसतं चोखामेळ्यांना, फक्त त्या भक्तीत विलंब झाला म्हणून सत्संगजी ते वाईट वाटतं आणि ते रडत सत्संगजी नदी किनारी जाऊन बसतात सत्संगजी. आता पुजारीच्या मनात येते की मंदिर तर अपवित्र झालंय, आपण स्नान करून येऊया आणि परत भगवंतालाही परत स्नान घालूया. त्यावेळी ते पुजारी घरी जातात, स्नान करतात आणि येताना एक हंडा सत्संगजी पाण्याचा घेऊन येतात. मंदिराचं दार उघडतात, उघडल्यानंतर त्यांना पटकन ते मूर्तीकडे लक्ष जातं आणि एकदम थोड्या वेळ शांत बसतात, आश्चर्यचकित होतात सत्संगजी. आता आश्चर्यचकित झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक भाव येतो की असं कसं झालं, मनामध्ये भाव येऊन जातो की असं कसं झालं. तर त्यावेळी काय झालेलं असतं की विठ्ठलाच्या डाव्या बाजूला हाताची 5 बोटे उठलेली असतात सत्संगजी. त्यांच्या लगेच लक्षात येतं की आपण चोखामेळ्यानं डाव्या गालावरती थोबाडीत मारलेलं होतं आणि परमेश्वर या विठ्ठलाच्या गालावरती देखील 5 बोट उठलेले असतात सत्संगजी. किती ही निस्सीम भक्ती होती सत्संगची. त्यांना लगेच लक्षात येतं. त्यावेळी ते धावा करत जातात आणि चोखामेळ्यांची माफी मागतात, गयावया करतात, रडू लागतात की मला माफ करा. त्यावेळेला सत्संगजी चोखामेळा म्हणतात की परमेश्वराला विठ्ठला कधीही जात पात सत्संगजी त्यांनी धरली नाही, प्रत्येकाला समान धरलेला आहे सत्संगजी. आपण सर्व या परमात्म्याची लेकरं आहे, त्याच्या चरणी सत्संगजी सर्व आपण समान आहोत सत्संगजी. आणि सत्संगजी ज्या वेळेला समान हा प्रभू परमात्मा आपल्याला समजतोय सत्संगजी, मग आपण मात्र का सत्संगजी ह्याच्यामध्ये जात पात आणायचे सत्संगजी. तर तसं न करता सत्संगजी जीवनामध्ये जे बी सत्संगजी अनुभव येतात ना, तर त्यावेळेला सत्संगजी फक्त या सद्गुरूला स्मरायचं आहे सत्संगजी. जे बी करता करविता हा सद्गुरू आहे
हा निश्चित आम्हा तुम्हाला सत्संगजी जीवनामध्ये किती जरी संकट आले तर हा धावा फक्त ह्याचीच करायची आहे सत्संगजी. ह्याच्या पुढे सत्संगजी फक्त हा करता करू याला अरदास करायचंय की परमपिता परमात्मा सर्व काही तू करणार आहेस सत्संगजी, तू दाता आहेस, तू अंतर्यामी आहेस. जे बी काही माझ्या जीवनात दुःख आहे सुख आहे सत्संगजी याचा पालन पोषण करणारा फक्त तू आहेस. निमित्त मात्र सत्संगजी इतरांना बनवत असतो सत्संगजी. फक्त ह्याच्या हाकेला आपण सत्संगजी धावून जायचं आहे. आणि खरोखर जीवनामध्ये जे बी काय सत्संगजी आपण प्रवास करीत असताना सत्संगजी आता महात्माजींनी दिल्लीबद्दल सांगितलं सत्संगजी फक्त मनामध्ये एक ओढ ठेवा मला संत समागमला जायचंय. दरवर्षी जायचंय म्हणून जायचं नाही सत्संगजी, तिथं सेवा करायला जायची सत्संगजी. फक्त अरदास करा मला या संसाराच्या ह्याच्यातून सत्संगजी खरोखर एकदा समागम तर करून बघूया. समागम मध्ये गेल्यानंतर आपल्याला शिकायला मिळतं की आपण कुठल्या ह्याच्यामध्ये स्तरावरती आहोत, आपण सत्संगजी कुठल्या स्तरावरती आहोत हे लक्षात येतं सत्संगजी. आपल्यामध्ये काय कमी आहे, आपल्याला आणखीन कुठल्या पद्धतीने सेवा करायला पाहिजे. तिथं गेल्यानंतर फक्त प्रेमाची भाषा सत्संगजी आपल्याला शिकता येते सत्संगजी. आणि फक्त तिथं गेल्यानंतर तेवढी सत्संगजी ती सेवा सुंदरीत्या पार पडायचं आणि पुन्हा आल्यानंतर सत्संगजी आपला हाय तो ठेका आपण ठेवायचा असं नाही सत्संगजी. तर सत्संगजी सद्गुरूने जे बी काय उपदेश दिले आशीर्वाद दिलाय ना सत्संगजी त्या आशीर्वादाला सत्संगजी आमचं तुमचं जीवन त्याप्रमाणे आपण बनण्याचा प्रयत्न करायचा. तिथं जाऊन सत्संगजी आशीर्वाद मागायचा सत्संगजी. प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे बी काही दुःख असेल सत्संगजी जे सेवापासून वंचित आहे सत्संगजी त्यांना अगदी सुख समृद्धीने सत्संगजी घटाघटामध्ये येऊन सत्संगजी प्रत्येकाच्या सद्गुरू स्वरूप सत्संगजी संत महापुरुष असतात त्यांची सेवा करण्याचा मौका प्रत्येका परिवाराला मिळतो. हा आशीर्वाद तिथं जाऊन मागायचा आहे सत्संगजी. सत्संगजी दासीलाही व दासीच्या परिवारालाही तुम्हासारख्या महान संतांचा आशीर्वाद वेळोवेळी मिळत राहावा. प्रत्येक ठिकाणी सत्संगजी या सत्संगचा मौका आणि सत्संगजी सद्गुरूची सेवा करण्याचा मौका वारंवार प्राप्त होते. दासी तुमच्या चरणावरती सत्संगजी अगदी लीन होऊन सत्संगजी माफी मागते. त्याचबरोबर कुठेही कमी पडत असेल तर सत्संगजी दासीला प्रत्येक ठिकाणी सत्संगजी वेळोवेळी सत्संगजी ह्या चरणावरती आल्यानंतर कुठेही सत्संगजी सेवेला जाण्यासाठी अगदी कुठेही कमी पडू नये दासी. कारण सेवा सत्संग नामस्मरण जे आहे ना सत्संगजी हे केल्यानंतर खरोखर जीवनामध्ये काय अनुभव प्राप्त येतो हे प्रत्येकाने आपापल्या अंतर्मनामध्ये विचारून बघायचं आहे. सत्संगजी मोठ्या प्रेमाने बोलूया. तेरी ओट सहारा तेरा तन मना गोद घुमावा कहे अवतार तेरे ही दाता दिन राती गुण गावा कहे अवतार तेरे ही दाता मेरा
निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार